या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं निघालेल्या या भव्य मोर्चामध्ये सहभागी असलेल्या माझ्या तमाम बौद्ध बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि तळागाळातल्या प्रत्येकाचं नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक माणसाला माझा क्रांतीपूर्वक बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण सर्वजण या उन्हाळ्यात इथं आहात. हा मोर्चा कशासाठी निघालाय? सामान्य माणसाची ही धडपड या धाराशिव शहरापर्यंत आज काय येऊ घातले हे प्रशासनासह आपल्या सगळ्यांना कळावं म्हणून मी आपला वेळ घेतोय. काय ही समस्या आहे त्याच्यामुळं शांतप्रिय असलेल्या या बौद्ध माणसाला आज रस्त्यावर उतरावं लागतंय. काय असं कारण घडलंय की ज्याच्यामुळं बौद्धांचे जे धम्मगुरू आहेत त्या धम्मगुरूला आपलं विहार सोडून आज रस्त्यावर उभारावं लागतंय. आणि म्हणूनच मी जे बोलणार आहे ते आपल्या सगळ्यांनाच नव्हे तर तमाम जाती धर्मामध्ये विभागलेल्या, संविधानावर प्रेम असलेल्या आणि संविधानामुळे त्यांना इथं एकत्रित राहता आणि नांदता आले त्या तमाम सर्व जाती धर्माच्या समुदायांना मी आज इथं बोलतोय. आपल्या माध्यमातून मी विनंती करतोय, हा समुदाय याच्यासाठी जमलाय की सम्राट अशोकानं इसवी सन पूर्व 250 मध्ये स्वतःच्या राज्याभिषेकाला 11 वर्ष पूर्ण झाली म्हणून अभिवादन करायचं ठरवलं. सम्राट अशोक हा बुद्धांचा अनुयायी आहे आणि म्हणून सम्राट अशोक हा जेव्हा बुद्धगयाला गेला त्याला दिसलं की बुद्ध विहाराचे मोठे अवशेष त्या ठिकाणी आहे. त्याला मोठं अप्रूप वाटलं, त्याला मोठं दुःख वाटलं आणि सम्राट अशोकानं त्याच वेळेला 1 लाख कासारपण अर्पण करून ती संपूर्ण जागा स्वतःच्या ताब्यात घेतली. भावा आणि बहिणींनो, मी आपल्याला ही गोष्ट उत्तम लक्षात आणून देतोय की सम्राट अशोक हा भारताचा सम्राट आहे, परंतु तो 1 लाख कासारपण देऊन ती जागा खरेदी करतो. बौद्ध अनुयायी जे असतात ते कुणाच्याही अधिकाराचं उल्लंघन करत नाही किंवा ते हिसकावून घेत नाही. सम्राट अशोकाचे असलेले तथागताच्या काळापासून तुमचा माझा लढा हा संविधानिक असलेला लढा आहे. तुमचा माझा असलेला लढा हा विधायक मार्गाने, लोकशाही मार्गाने असलेला लढा आहे. सम्राट अशोकाच्या काळानंतर अनेक वर्ष म्हणजे 1891 पर्यंत या ठिकाणी 1 लाख बौद्ध अनुयायी बसून अध्ययन करू शकतील अशा पद्धतीची जागा त्या बुद्धगयेमध्ये उपलब्ध होती आणि तिथं बौद्धांचं आधिपत्य आणि बौद्धांचं त्या ठिकाणी अंमलबजावणी होत होती. पुढे झालं असं की अनागरिक धम्मपदाच्या काळामध्ये जेव्हा एक घमंडगिरी वराह नावाचा एक महंत त्या ठिकाणी आला आणि त्या महंतानं या सगळ्या विहाराच्या विटा उचलून काढल्या आणि स्वतःचे एक बळ लागलेला. हे कोण म्हणतंय? हे कोण म्हणतंय? हे सुधीर कमळे म्हणत नाही, हे भारतीय बौद्ध महासभा म्हणत नाही, हे म्हणतोय इंग्रज सरकारचा अभिलेख. बाकाई नावाचा जो इंग्रजाचा अधिकारी आहे त्याने स्वतःचा रिपोर्ट त्याच्यासाठी बनवला. वाहिया, योगसन यासारखे जे प्रवासी होते त्या प्रवाशांनी अशा नोंदी करून ठेवल्या. ब्रिटिशांच्या गॅझेटमध्ये याची नोंद झाली आणि म्हणूनच अनागरिक धम्मपाल यांनी स्वतःची केस त्या ठिकाणी नोंदवली. खूप महत्वाचा मुद्दा मी आपल्या नेत्यांना आणि आपल्या सगळ्यांना अतिशय नम्रपणाने सांगू इच्छितो. 1895 ला DS मार्फत अहवाल जो होता तो कोर्टामध्ये उभा राहिला आणि कोर्टानं 102 पानाचा निर्णय दिला. आपल्या 102 पानाच्या निर्णयामध्ये कोर्ट असं म्हणालं की ही सबंध जागा तीच आहे ज्या ठिकाणी विश्वगुरु तथागत गौतम सिद्धांतनी ज्ञानप्राप्ती केली तेच हे ठिकाण आहे आणि म्हणून हे ठिकाण बौद्धांच्या ताब्यात गेलं पाहिजे. या माध्यमातून आमचा सरकारला सवाल आहे, अजून तुम्हाला कोणता पुरावा हवा आहे? जो पुरावा निरपेक्ष आहे, जो पुरावा भारतीयांनी स्वीकारलेला आहे अशा पद्धतीचा पुरावा जर ब्रिटिश गॅझेट्समध्ये, ब्रिटिशांच्या रिकॉर्ड्समध्ये सापडत असेल तर आता शासन कोणत्या गोष्टीची वाट पाहत आहे? 130 वर्षापेक्षा जास्त वर्षांपासूनचा हा लढा आहे. आम्ही म्हणतो आपली मागणी साधी आणि छोटी आहे. पंढरपूरचं मंदिर आहे ते हिंदूंच्या ताब्यात आहे असलंच पाहिजे आमचा अभिप्राय. बालाजीचं मंदिर आहे ते
आमच्या महाबोधी महाविहार हा जगातल्या बुद्धांचा आणि बौद्धांचा जो अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा भाग आहे त्याच्यासाठी तुम्ही वाट कोणाची बघता आहात. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही इतर बांधवांना सुद्धा या ठिकाणी अपील करतो आहोत. आम्ही शांतताप्रिय माणसं आहोत. आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत. ज्याला संविधान लिहिलं त्याचे आम्ही अनुयायी आहोत. आम्ही कायदे हातात घेत नाही. मात्र कायद्यानुसार आम्ही हक्क मात्र मागितल्याशिवाय राहत नाही. की इतर बंधू आणि भगिनींना मी या ठिकाणी या संधीचा लाभ घेत आव्हान करणार आहे. इतर सवर्ण जातीच्या माणसांना, मुस्लिम बांधवांना, इतर प्रत्येक जाती धर्मातल्या माझं आव्हान आहे की भावा आणि बहिणींनो, हा देश जो आहे तो तुमचा आणि माझा आहे. हा देश भारतीय लोकांचा आहे. ज्या ज्या वेळेला कोणत्याही धर्माचं आंदोलन उभारलं असेल, ते लोकशाही मार्गाने उभा राहत असेल तर त्या त्या वेळेला इथल्या बौद्धांनी त्याला बेशर्त पाठिंबा दिलाय. आणि म्हणून मी आपल्याच्या माध्यमातून इतर सर्व धर्मीयांना आवाहन करतो की बौद्धांच्या अस्मितेच्या या लढ्याला आपण बिनशर्तपणानं पाठिंबा द्यावा. नुसता पाठिंबा नव्हे, आपापल्या पातळीवर स्वतंत्र आंदोलन करण्याची तयारी बौद्धेतर समाजाने सुद्धा या ठिकाणी करावी असा आवाहन आपल्या सगळ्यांच्या वतीनं करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उन्हामध्ये उभे आहात याची जाणीव आहे. पण 130 वर्षाचा जो लढा आहे त्या लढ्यासाठी आपला थांबत नव्हे तर लोकांनी रक्तही सांगायची वेळ आली तर तुम्ही करतो. म्हणून मी आपल्याला फक्त 2 विनंत्या करेन आणि माझं लांबलेलं या ठिकाणी भाषण थांबवेल. पहिली विनंती आहे की आपली मुख्य मागणी काय हे खेडोपाडी जाऊन बौद्धेतर समाजाला समजावून सांगा. त्या असा संभ्रम होता कामा नये की हे सगळं आंदोलन बौद्धांचं, आंबेडकरी अनुयायांचं जे आंदोलन आहे ते आमच्या धर्माच्या विरुद्ध आहे. आपण सांगतो की आमचं आंदोलन धर्माच्या विरुद्ध नव्हे तर त्या ठिकाणी ज्यांनी बौद्धांना विस्थापित केलंय त्या मुठभरांच्या विरुद्ध आहे. ही गोष्ट आपण गावोगावी समजावून सांगावी. दुसरी गोष्ट बौद्धेतरांना आपण या लढ्यामध्ये कसं समाविष्ट करता येईल याच्या संदर्भात पुढाकारानं आपण गावोगावी गल्लोगल्ली एक मोठा आंदोलन उभा करूया. मला आशा आहे की हे बाबासाहेबांचे सैनिक शायरा देण्याचं रक्त नाहीये. हे बाबासाहेबांचं संविधान मानणारं आणि बुद्धांच्या वाटेवर चालणारं असं हे अनुयायांचं या ठिकाणी फौज आहे. आपल्या सगळ्यांना आपल्या सहनशक्तीला मी मनापासून सलाम करतो. आपल्याला जय भीम करतो. पुन्हा एकदा जय घोष करूया आणि आपली मागणी शासनाच्या पहिल्या शासनापर्यंत आपण पोहोचूया. जय भीम, जय भीम. महाविहार आंदोलन यशस्वी झालंच पाहिजे. महाविहार ब्राह्मण मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर वेळ आणि वेळेचा प्रसंग पाहता आपण सर्व गोष्टी या ठिकाणी करत आहोत. आदरणीय भिक्खू सुमंगलजी आपल्या समोर बोलणार आहेत, ज्यांनी या धर्माच्या प्रसार आणि प्रचारासाठी आपलं आयुष्य दिलेलं आहे. तत्पूर्वी